शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत, सभापती राहिलेले आहेत नंदकुमार घोडेले, त्यांच्या पत्नी अनिता घोडेले हे 3 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आज आमच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। उबाटा गटाचे अनेक लोक जे पक्षप्रवेशासाठी तयार आहेत, पण वेळाअभावी त्यांचा आज प्रवेश होत नाहीये। पुढच्या आठवड्यामध्ये या सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहेत। तेथील स्थानिक राजकारणाला कंटाळून तेथील असलेल्या लोकांनी जी आपली एकाधिकारशाही तिथे जमवली होती, लोकांवर कार्यकर्त्यांवर जो दबाव टाकायचा प्रयत्न केला, आपसामधल्या असलेल्या गटबाजा, या सर्व गोष्टीला कंटाळून त्या लोकांनी आता शिवसेनेबरोबर काम करण्याचा मनोदय त्यांचा झालेला आहे, निर्धार झालेला आहे। म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतोय। सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मूडमध्ये दिसतात, त्यांची टीम कुठे आहे माहित नाही, ते दिसत नाही, आणि अजितदादा पण कुठे आहेत ते पण माहित नाही। सुप्रिया सुळे हे त्यांच्यासाठी नाही बोललेले। देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह आहेत, पहिलेही होते, आजही आहेत। शिंदे साहेब ऍक्टिव्ह होते, पहिले होते, आजही आहेत। परंतु पाहण्याचा दृष्टिकोन सुप्रियाताईंचा आता बदललेला आहे। मला वाटतं हे वेगळे संकेत देत आहेत। आम्ही ऍक्टिव्ह झालोय याचा आनंद त्यांना जसा होतोय, तसंच मला वाटतं त्यांचं सुद्धा आता ह्या आमच्या सगळ्या कामकाजाकडे पाहून एक काहीतरी वेगळा विचार त्यांच्या मनात तर चाललेला नाही ना, अशी एक शंका यायला वाव आहे। म्हणून आम्ही देवेंद्रजीच आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही सर्व टीम अजितदादा सहित सर्वजण ऍक्टिव्ह आहोत आणि सर्वजण काम करू। काही दिवसांत यांना दिसून येईल की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम ही महायुती करते। सामनामधून देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुक केले गेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। अरे वा, पहिल्यांदा संजय राऊत चांगला बोलला बाबा। उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं। काय टरबुजा काय काय बोलत होते, त्यांना आता कळालेलं आहे की नेमकं आपलं काय चुकलंय, याला महत्व असतं। योग्य वेळेला योग्य निर्णय नाही घेतला तर काय अवस्था होते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून आम्ही जो निर्णय घेतला होता तो कसा योग्य आहे हे सांगायला त्यांच्याकडे आता हिंमत होत नाही। म्हणून या माध्यमातून ते आता आम्ही चांगलं काम करतोय दाखवण्याचा प्रयत्न करतात। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोदीजी, अमित शहाजी, काही दिवसानंतर तुम्हाला वाकून नमस्कार करायला लावला नाही ना, तर आम्ही आमचं नाव बदलून ठेवू। म्हणून ही तुमची सुरुवात आहे। चांगल्या गोष्टीचं कमीत कमी कौतुक करण्याची मानसिकता तुमची झाली, हा चांगला प्रयत्न आहे। अजितदादा 2 जिल्ह्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे, तर याच्यावर अजितदादा 2 जिल्ह्याचं काय, ते सर्व काही होऊ शकतात, त्यांच्याबद्दलचा काही प्रश्न नाही। पक्ष त्यांचा आहे, पक्षामध्ये कुणाला पालकमंत्री करायचं नाही करायचं, कोणता जिल्हा निवडायचा, हा सर्व अधिकार अजितदादांचा आहे। म्हणून वाद नको किंवा एखादा आरोप प्रत्यारोप नको, म्हणून कदाचित 2 जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांनी घेण्याचं जर ठरवलं असेल तर त्यात काय गैर पण नाही। गेल्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असेल, यांच्याकडेही 2-2, 3-3 जिल्ह्याचा, देवेंद्र फडणवीस साहेबाकडे तर 6 जिल्ह्याचं पालकमंत्री पद होतं। म्हणून याच्यात काही वेगळं नाहीये। आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम मशीनची जबाबदारी मोहित कंबोजे होती असे सांगितले आहेत आणि त्याच्या ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप मोहित कंबोजे यांच्यावर केले। आजकाल त्या उत्तम जानकराला नवीन शोध लागायला लागलेत। बाबा, काहीतरी एकदा राजीनामा देऊन घरी तरी बस। काहीतरी आरोप करतो, काहीतरी बोलत असतो, त्याला लोक आता सिरियस घेत नाही आणि काय कधी बोलावं हे सुद्धा त्यांना माहीत नाही। म्हणून आता हे नवीन स्टार प्रचारक जे आलेत ना पुढे, यांना असे आरोप करण्याशिवाय दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही। बजरंग सोनावणे यांनी बीडची घटनाच्या खटला कर्नाटकमध्ये चालवण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्राचं सरकार तेवढं सक्षम आहे। आरोपीला शिक्षा देण्याचं वचन किंवा आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। म्हणून खटला कुठं चालवायचं हे महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे जाणून आहे। वकील कोणता द्यायचा याबद्दलचा निर्णय झालेला आहे। म्हणून हा खटला महाराष्ट्रातच चालेल आणि आरोपीला फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकार निश्चित करेल। बीडच्या पालकमंत्री कोण होणार तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे होणार की इतर कोणी नेता? याचा निर्णय पक्षांचे वरिष्ठ नेते आहेत, ते घेतील। त्याबद्दल आम्ही कोणताही वाद किंवा त्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा आम्ही करत नाही। एनसीपी पक्ष फुटीनंतर आज शरद पवार आणि छगन भुजबळ पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत, तर काय तुम्हाला वाटतं?
शरद पवार साहेब हे कधीही कोणत्याही मंचावर जाऊ शकतात, वरिष्ठ नेते आहेत, कोणत्याही पक्षाबरोबर सुद्धा ते जाऊ शकतात. म्हणून भविष्यामध्ये काय घडेल याची नांदी त्यांनी ते सुरुवात केली. सुप्रिया ते सकाळ बोलल्यात, नंतर शरद पवार एका मंचावर येतात, काही दिवसांतर आम्ही सर्वजण एका मंचावर येणार आहोत. म्हणून या महिन्यात 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं राजकीय समीकरण हे बदललेलं असणार आहे. उत्तम जानकर यांनी एक मोठा दावा केलाय, 3 महिन्यात राज्यातील सरकार पडणार आहे, तसा त्यांनी दावा केला. जानकरांना सुद्धा आता उपचाराची गरज आहे, म्हणून त्यांना एवढं सिरियस आम्ही घेत नाहीत. पिंपरीच्या महापालिका निवडणुकीचे भाजपा स्वबलावर लढणार आहेत, असं त्यांनी दावा केला. पक्ष काय निर्णय घेतो हे निवडणुकीचा घोषणा झाल्यानंतर कळेल. आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. अनेक ठिकाणी, काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, काही ठिकाणी शिवसेनेची आहे, काही ठिकाणी भाजपची आहे. परंतु आमचं असं मत आहे की ह्या सर्व निवडणुका महायुती म्हणून आपण जर लढल्या तर यश आपलं हमखास असणार आहे. मुंबई बँकेत आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे, तुम्ही कसं बघता त्याच्यावर? नाही, बँकेमध्ये कोणता पगार काढावा किंवा काय करावा हे फायनान्स डिपार्टमेंटचं काम आहे, त्याबद्दलची मला माहिती नाही. धनंजय मुंडे यांनी सांगितलं की माझ्या बीड प्रकरणी काही संबंध नाही, माझ्या विनाकारण राजीनामा मागितला जातो. पोलीस तपास करतायत, कुणाचं नाव येईल काय येईल हे तपासाअंती ठरेल ना. उगाच कुणालाही आरोपी करण्यामध्ये कुणालाही इंटरेस्ट नाही. फक्त त्या देशमुखच्या मारेकरांना शिक्षा झाली पाहिजे यावर सर्व पक्षांच्या नेत्यांचं एकमत आहे. आणि म्हणून एखाद्यावर एकदम आरोप करायचा, त्याला आरोपी ठरवायचं हे योग्य नाही, हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. मुंब्रामध्ये परत एकदा हिंदी आणि मराठीच्या वाद आल्यात. एक फल विक्रेत्याकडून मराठी बोलणाऱ्या माणसाला माफी सांगितलं. आता याचं उत्तर खरं तर जितेंद्र आव्हाडने दिलं पाहिजे. मुंब्रामध्ये अशा घटना पहिल्यांदा नाही, रोज घडत आहेत. फक्त ही पहिल्यांदा उघड झालेली आहे. मुंबईमध्ये मुंब्र्यामध्ये मराठी माणसाला जागा नाही हे असं आजचं तिथलं चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की काश्मीर बाबत मोठा वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की काश्मीरला कश्यप या नावाने ओळखलं जायचं. पहिले इतिहासामध्ये त्या काळामध्ये त्यांना कश्यप नावाने ओळखलं जायचं. परंतु आता एकदा जेव्हा नाव पडलेलं आहे तर मला वाटतं हे रुटीन नाव सर्व देशाला सुद्धा जगाला सुद्धा मान्य आहे. आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हा केंद्राचा विषय आहे. बीड घटनेबाबत ठाकरे गटाचे नेते आज राज्यपाल यांच्या भेट घेणार आहेत संध्याकाळी. त्यांनी भेट घेणं चांगली गोष्ट आहे. सामाजिक कामामध्ये रुची आता ते दाखवायला लागलेत. त्यांचं खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजे. समाजामध्ये घडलेल्या घटनेचं गांभीर्याने जर त्याच्याकडे लक्ष दिलं, राजकारण न करता, तर मला वाटतं त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.